शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याबाबत शासन जसे आदेश प्राप्त होतील त्याप्रमाणे मदत केली जाईल। त्याचबरोबर सर्व गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी घराबाहेर आज आणि उद्या 2 दिवसात पडू नये कामाशिवाय, आणि स्वतःची जनावरे गोठ्यात बांधून ठेवावी। लहान लेकरं आणि घरातल्यांना कामाशिवाय बाहेर जाऊन देऊ नये, लेकरांना तर बाहेरच पडून देऊ नये, आणि सर्वांनी आपली काळजी आपण घ्यावी। आम्ही प्रशासन तर आपल्या बरोबर आहोत, पण प्रशासनाला जोपर्यंत आपली मदत मिळणार नाही तोपर्यंत प्रशासनाचं पण काम दिसून येणार नाही। तरी गावकऱ्यांनी सर्व सावधानी बाळगून सुरक्षित राहावं। आणि मोटर जे केले शेतकऱ्याचे तर त्याचे सुद्धा पंचनामे करता येईल, आणि जसे आपल्याला सगळ्या गोष्टी होतील। आता 2 दिवसामध्ये आपला जीव वाचवणं फार महत्वाचं आहे, ते प्राधान्याने आपण करू। आणि वरून जायकवाडी धरणाचे पाणी सुटलं त्याची सूचना? हो, सूचना आहे ना, रात्रीपासून आम्ही सूचना देतोय। आमचे तलाठी मंडळ अधिकारी सर्व फील्डवरती आहेत, आणि आम्ही सुद्धा आहे, BDO आहेत, CO आहेत, आपलं बचाव कार्य पण सगळीकडे चालू आहे। आणि सर्वांची तुमचे सहकार्य असेल, अलर्टनेस असेल तुमच्यात, तर आपली कुठलीही दुर्घटना न घडू देता आपण या सगळ्या आलेल्या संकटाला सामोरे जाऊ।